ठिकाण आसाममधलं जोरहाट हवाई तळ. आणि रोजच्या सारखीच सकाळ. धावपट्टीवर हवाई दलाच्या हालचाली सुरू होत्या. जवान आपल्या कर्तव्यात व्यस्त होते. भारतीय हवाई दलाचं AN-32 हे वाहतूक विमान नियमित मोहीम पूर्ण करून परत येत होतं. पण पुढच्या काही क्षणात जे घडलं त्याने संपूर्ण देशाला हादरवलं. लँडिंगसाठी धावपट्टीच्या दिशेने येत असताना अचानक या विमानाचा अपघात झाला. काही क्षणातच विमान जमिनीवर आदळलं आणि त्यानंतर भीषण आग भडकली. धुराचे प्रचंड लोट आकाशात पसरले आणि हवाई तळावर एकच खळबळ उडाली. बचाव पथकांनी त्या ठिकाणी तातडीने धाव घेतली, पण तोपर्यंत विमानाचं मोठं नुकसान झालं होतं. या भीषण दुर्घटनेत भारतीय हवाई दलाचे 5 शूर जवान शहीद झाले. देशासाठी सेवा बजावत असताना त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मंडळी, या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जातोय. सोशल मीडियापासून संरक्षण क्षेत्रापर्यंत सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे. एवढं अनुभवी आणि महत्वाचं लष्करी विमान नेमकं कसं कोसळलं? AN-32 विमानाच्या त्या शेवटच्या क्षणात नेमकं काय घडलं होतं? हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की त्यामागे दुसरं काही कारण होतं? आणि या दुर्घटनेत नेमके किती जवान शहीद झालेत? ह्याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्वप्नील. तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, आसाममधील जोरहाट हवाई तळावर भारतीय हवाई दलाच्या AN-32 या वाहतूक विमानाचा झालेला अपघात हा अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. 13 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास भारतीय हवाई दलाचं AN-32 हे वाहतूक विमान आसाममधील जोरहाट एअरफोर्स स्टेशनवर नियमित उड्डाण मोहिमेनंतर परत येत होतं. हे विमान लँडिंगच्या प्रक्रियेत असतानाच अचानक अपघातग्रस्त झालं. प्राथमिक माहितीनुसार विमान हवाई तळाच्या परिसरातच कोसळलं आणि त्यानंतर त्याला भीषण आग लागली. अपघात इतका गंभीर झाला की विमानाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आणि संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. अपघात होताच त्या ठिकाणी अग्निशामक पथकं, बचाव कर्मचारी आणि वरिष्ठ हवाई दल त्यांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हे विमान AN-32 या प्रकारातील होतं. AN-32 म्हणजे सोव्हिएत काळातील विकसित करण्यात आलेलं अँटोनोव्ह कंपनीचं ट्विन इंजिन टर्बोप्रॉप वाहतूक विमान होतं. भारतीय हवाई दल अनेक दशकांपासून या विमानांचा वापर करतायत. विशेषतः ईशान्य भागातील डोंगराळ भाग, सीमावर्ती प्रदेश, दुर्गम हवाई पट्ट्या आणि लष्करी पुरवठा मोहिमांसाठी AN-32 महत्वाची भूमिका बजावत आले. भारतात सैनिकी शस्त्रास्त्रे, रसद सामग्री आणि आपत्कालीन मदत पोहोचवण्यासाठी या विमानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मंडळी, या अपघातात एकूण 5 जवान आणि अधिकारी शहीद झालेत. भारतीय हवाई दलाने अधिकृत निवेदनाद्वारे लगेच त्यांची नावं जाहीर केली. शहीद झालेल्यांमध्ये स्क्वॉड्रन लीडर प्रशांत सिंह, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर वायू खेमाराम कुमावत, अग्निवीर वायू दानिश आलम यांचा समावेश आहे. हे सर्वजण आपल्या कर्तव्यावर असताना या दुर्घटनेत शहीद झाले. त्यासोबतच या अपघातात को पायलट मात्र बचावला असल्याची माहिती समोर आली आणि त्याच परिस्थितीत त्याला गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे विमानात नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला, लँडिंग दरम्यान कोणती परिस्थिती निर्माण झाली होती आणि शेवटच्या काही क्षणात कॉकपिटमध्ये काय घडलं याबाबतची महत्त्वाची माहिती तपास यंत्रणांना मिळण्याची शक्यता आहे. मंडळी, अपघातानंतर घटनास्थळावरील दृश्य अत्यंत हृदयद्रावक होतं. वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये विमानाचे अवशेष तुकडे तुकडे झालेल्या अवस्थेत दिसत होते. काही अहवालांनुसार विमान जमिनीवर आदळल्यानंतर स्फोटासारखा आवाज झाला आणि त्यानंतर खूप मोठी आग भडकली. त्यानंतर लगेच बचाव पथकासोबत संपर्क साधून त्यांनी बोलावून घेतलं. बचाव पथक घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी तिथला परिसर सील करून टाकला आणि शोध घेणं आणि त्यांचं मदत कार्य सुरू केलं. पण मंडळी, मात्र सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की अपघाताचं कारण काय? सध्या भारतीय हवाई दलाने अधिकृतपणे सांगितलंय की अपघाताची चौकशी करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन करण्यात आली. ही चौकशी विमानाच्या तांत्रिक स्थितीपासून हवामान, लँडिंग प्रक्रिया, वैमानिकांमधील संवाद, इंजिनची कार्यक्षमता आणि इतर सगळ्या शक्य बाबींची तपासणी करणार आहे. त्यासोबत चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाहीये, असं हवाई दलाने स्पष्ट केलंय. मंडळी, भारतीय हवाई दलाच्या इतिहासात AN-32 विमानांशी संबंधित ही पहिली दुर्घटना नाहीये. 2019 मध्ये जोरहाटहून उड्डाण केलेलं एक AN-32 विमान अरुणाचल प्रदेशातील डोंगराळ भागात कोसळलं होतं. त्या दुर्घटनेत विमानातील सगळ्या 13 जवानांचा मृत्यू झाला होता. त्याआधीही या विमानांच्या ताफ्याशी संबंधित काही गंभीर घटना घडल्या आहेत. त्यामुळे या विमानांच्या सुरक्षिततेबाबत आणि जुन्या होत चाललेल्या ताफ्याच्या आधुनिकीकरणाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली. मंडळी, या घटनेनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियाप्रती संवेदना व्यक्त करताना देश त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचं म्हटलंय.
भारतीय हवाई दलाने अधिकृत निवेदनात शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत देण्याचं आश्वासन दिले. त्यासोबतच भारतीय हवाई दलाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय की कर्तव्य बजावत असताना प्राणांची आहुती देणाऱ्या या 5 वीर जवानांचं बलिदान देश कधीच विसरणार नाही. सीमांचं रक्षण करणाऱ्या आणि दुर्गम भागात दिवस रात्र सेवा बजावणाऱ्या हवाई दलाच्या जवानांसाठी अशा मोहिमा रोजच्या असतात. मात्र प्रत्येक उड्डाणामागे धोका असतो आणि कधी कधी हा धोका अशा दुःखद घटनांमध्ये बदलतो. मंडळी, आज संपूर्ण देश या 5 शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करतोय. त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. एका क्षणात देशाने आपले 5 हवाई योद्धे गमावलेत. बाकी मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.